आणि उमेदवारीवरचा जो गोंधळ असेल आणि त्यानंतर पैसे वाटपाचे आरोप असतील, या सगळ्यामध्ये सध्या भाजप कुठेतरी आघाडी घेतेच आहे. ज्यांनी शिवसेनेसोबत सुद्धा काहीसा रोष व्यक्त केलेला होता किंवा वैर घेतलेलं होतं, तिथं मात्र सध्या आपल्याला भाजप पाहायला आघाडीवर मिळते. पुण्याच्या चित्राविषयी काय सांगशील सागर? नक्कीच पुण्यामध्ये अजित पवारांनी मोठा जोर लावलेला होता, मात्र हा जोर लावून देखील भाजपनं अजित पवारांना कुठेतरी रोखलंय असंच म्हणावं लागेल. कारण भाजपनं पुण्यामध्ये जोरदार आघाडी घेतलेली आहे आणि अजित पवार हे सध्या पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र अजित पवार आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अतिशय प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक केलेली होती. भाजपवर जोरदार हल्लाबोल अजित पवार यांनी केलेला होता. तरी सुद्धा पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला यश राखता येतं का हे पाहायचं आहे. आणि भाजपनं इथे जे एक्झिट पोलचे आकडे समोर आलेले आहेत ते कुठेतरी आता खरे होतात की काय अशी शंका निर्माण होते. कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन सुद्धा जी ताकद पणाला लावलेली होती, प्रतिष्ठा निर्माण करण्यात आलेली होती, तिथे मात्र सुरुवातीच्या कलांमध्ये ती मॅजिक आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तर पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पिछाडी आपण पाहतो आहोत. पुण्यामध्ये अजित पवारांना मोठा धक्का, जालन्यामध्ये अर्जुन खोतकरांची कन्या सध्या आघाडीवर आहे. अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना झोल या सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी पिछाडीवर आहे. भाजपनं अजित पवारांना पुण्यामध्ये मोठा झटका दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ठाण्यामध्ये अद्याप मनसेनं खातं उघडलेलं नाहीये. 1 तास उलटलेला आहे. संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे रशीद मामू हे सध्या आघाडीवर आहेत. पुण्यामध्ये आपण पाहतोय आबा बागुल आघाडीवर आहेत. संभाजीनगरमध्ये रशीद मामू ज्यांच्या उमेदवारीवरून ठाकरे गटामध्येच मोठा रस्सीखेच, मोठा राडा आपण पाहिलेला होता. चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे असा जोरदार सामना या उमेदवारीवरून रंगलेला होता. रशीद मामूंच्या ठाकरे गटातील पक्षप्रवेशावरून सुरू झालेला राडा उमेदवारीपर्यंत आलेला होता. तेच रशीद मामू सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. फायदा अर्थातच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा संभाजीनगरमध्ये घेतलेला होता. सागर, रशीद मामू यांच्या उमेदवारीनंतर प्रचंड टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेली होती. ज्यांच्यासाठी सभा घेण्यात आली तिथे सुद्धा प्रचंड टीका करण्यात आलेली होती. पुण्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची पिछाडी ही कायम आहे. हे अत्यंत धक्कादायक चित्र म्हणावं लागेल. पुण्यामध्ये अजित पवार यांना आपला गड राखण्यामध्ये यश येतं का हे अजून स्पष्ट व्हायचं. मात्र सुरुवातीच्या काळांमध्ये तरी त्यांच्या बाजूला झुकताना मतं आपल्याला दिसत नाहीत. कारण पुण्यामध्ये नागरिकांनी, पुणेकरांनी नोटाला सुद्धा मोठ्या